हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महासंग्राम पाहणार आहोत। सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे 2 पेंटॅनॉन पेंट टू ओन कोणत्या क्रियात्मक गटाचे उदाहरण आहे। म्हणजे काय म्हटलं त्यांनी की पेंटेन टू ओन बिलॉंग्स टू विच फंक्शनल ग्रुप। पेंट टू ओन जो आहे तो कोणता फंक्शनल ग्रुप आहे म्हणून त्यांनी आपल्याला विचारलं। पहा विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे याचं उत्तर काय आहे। याचं उत्तर जे येते विद्यार्थी मित्रांनो ते येते कीटोन। काय येते? कीटोन। आता कीटोन कशाला म्हणायचं, अल्डिहाइड कशाला म्हणायचं, अल्कोहोल कशाला म्हणायचं हे आपण पूर्ण डिटेल मध्ये पाहूया। पहा, लक्ष द्या, सर्वांना लक्ष द्यायचं आहे, लक्ष द्या, इकडे बघा। कीटोन कशाला म्हणतात? कीटोन म्हणतात जर एखाद्या शब्दाच्या, जेव्हा एखादं नाव पाहता तुम्ही, त्या नावाच्या शेवटी जर का नावाच्या कुठं शेवटी जर ओएनई आलं, काय आलं? ओएनई, तर तो झाला कीटोन। काय झाला? कीटोन। कीटोनच्या शेवटी काय येते? ओएनई येते। लक्षात ठेवा, कीटोनच्या शेवटी ओएनई येते। नंतर अल्कोहोल जे असतात, अल्कोहोलच्या शेवटी काय येतं? ओएल येतं। ओएल येते, हे पण विसरायचं नाही। त्यानंतर अल्डिहाइडच्या शेवटी ए आणि एल येतं, हे विसरू नका। अजून कोणता होता ऑप्शन मध्ये? अल्कोहोल होता, अल्डिहाइड होता, कीटोन होता आणि कार्बोक्सिलिक ऍसिड। आता कार्बोक्सिलिक ऍसिड पहा। कार्बोक्सिलिक ऍसिड जे राहतात त्यांच्या शेवटी OIC ऍसिड असं येतं। ठीक आहे, OIC ऍसिड येते। आता मी तुम्हाला जे नावं सांगितले, हे जे सांगत आहे हे सगळे IUPAC नियम। जर कीटोन असेल तर शेवटी ON येईल, अल्कोहोल असेल तर शेवटी OL येईल, अल्डिहाइड असेल तर शेवटी AL येईल आणि कार्बोक्सिलिक ऍसिड येईल तर शेवटी OIC आणि नंतर ऍसिड नावाचा शब्द तुम्हाला त्या नावामध्ये दिसेल 100%। आता कीटोन कशाला म्हणायचं ते समजून घ्या पहिले। कीटोन कशाला म्हणायचं? कधी कधी आता इथं नाव दिलेलं आहे आपल्याला, बरोबर? या प्रश्नामध्ये आपल्याला नाव दिलं होतं म्हणून आपण समजलं की आपल्याला शेवटी ON दिसला म्हणून आपण कीटोन सांगितलं, बरोबर? पण जर का स्ट्रक्चर दिलं आपल्याला, तर आपण त्याच्यावरून कसं कळू शकतो? पहा इकडे लक्ष द्या। जर C डबल बॉन्ड O असा कोणता एक ग्रुप असेल, C डबल बॉन्ड O म्हणजे काय? कार्बोनिल ग्रुप म्हणतात त्याला। काय म्हणतात? कार्बोनिल ग्रुप। या कार्बोनिल कार्बनला लागून जर दोन्ही बाजूने कार्बन असतील, किती कार्बन असू द्या, मग इकडे 1, इकडे 2, इकडे 2, तिकडे 2, किती असू द्या, फक्त दोन्ही बाजूला काय असले पाहिजे? कार्बन्स असले पाहिजे, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? कीटोन म्हणतो। काय म्हणतो? कीटोन। त्यानंतर अल्कोहोल कशाला म्हणतात? जर कार्बनला OH ग्रुप अटॅच असेल, कशाला? कार्बनला, मग 1 असू द्या का 4 असू द्या, 5 असू द्या, 10 असू द्या, 10 कार्बन आहेत आणि त्याला लागून किती आहे? OH आहे। OH लागला, हायड्रॉक्सिल ग्रुप लागला म्हणजे तो काय झाला? अल्कोहोल झाला। त्यानंतर अल्डिहाइड कशाला म्हणायचं? अल्डिहाइड म्हणजे जेव्हा कार्बोनिल ग्रुपला लागून लगेच हायड्रोजन असतो, C डबल बॉन्ड O आणि H, याला नाही का CHO सुद्धा लिहितात बरं, CHO। हा ग्रुप दिसला किंवा असं काही दिसलं C डबल बॉन्ड O आणि H, मग इकडे किती कार्बन लागू द्या ना, हा झाला अल्डिहाइड। काय झाला? अल्डिहाइड। त्यानंतर ऍसिडचं सगळ्यात सोपं, सगळ्यांनाच माहित आहे की C डबल बॉन्ड O आणि समोर OH, कळालं? याला आपण अजून कसं लिहू शकतो? COOH असं पण लिहू शकतो। आता हे जे ग्रुप आहे, असा ग्रुप दिसला तर समजून जायचं ते कार्बोक्सिलिक ऍसिड आहे। हे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत विद्यार्थी मित्रांनो। असे अजूनही फंक्शनल ग्रुप आहेत, अल्किल हॅलाइड आहे, अमाइन्स आहेत, इथर आहे, इस्टर आहे। आपल्या जर का समोर प्रश्न असतील ना तर आपण ते सुद्धा कंप्लीट पाहून घेऊ। ठीक आहे, तुम्हाला एवढं कळालं? आता बघा, याच्यामध्ये शेवटी ONE होता आणि त्या कंपाऊंडच्या नावामध्ये सुद्धा शेवटी काय होता? ONE। आणि ONE असेल तर 100% तो काय राहतो?
कीटोन राहतो. कळालं? जर ओएल असता तर ओएल असता तर तो काय झाला असता? अल्कोहोल. एल असता तर काय झाला असता? अल्डिहाइड. पण अल्डिहाइड असेल ना तर 2 नंबर कधीच येत नाही. एक लक्षात ठेवा, अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड असू द्या किंवा अल्डिहाइड असू द्या, 2 नंबर कधीच येणार नाही. आला तर एकच नंबर येईल, कारण की ते फंक्शनल ग्रुप खूप टॉप लेवलचे मानले जातात. बरोबर? कार्बोक्सिलिक ऍसिड तो 1 नंबरलाच येतो, त्याचा प्राधान्य 1 नंबरच असतो नेहमी. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. सगळ्यांना समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो. जर हे मी जे सांगत आहे तुम्हाला समजत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, बहिर्वक्र भिंगाने कोणता दृष्टिदोष सुधारला जातो? अतिशय चांगला प्रश्न विचारला. बरोबर? काय म्हटलं त्यांनी? विच डिफेक्ट ऑफ विजन इज करेक्टेड बाय कॉन्व्हेक्स लेन्स. कोणती लेन्स म्हणलं त्यांनी? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय? बहिर्वक्र भिंग. बरोबर आहे? या बहिर्वक्र भिंगाने कोणता डोळ्यांचा दोष आपण काय करू शकतो? दूर करू शकतो. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हायपरमेट्रोपिया. काय? हायपरमेट्रोपिया, याला आपण दूरदृष्टिता म्हणतो. यासाठी कोणता चष्मा वापरला जातो? असा चष्मा वापरला जातो त्या चष्म्यामध्ये कोणता लेन्स असते? कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच काय? बहिर्वक्र भिंग असते. कॉन्व्हेक्स लेन्स वापरल्या जाते. बरोबर? आणि मग मायोपियामध्ये कोणतं वापरलं जातं सांगा? मायोपियामध्ये वापरलं जाते कॉन्केव. कॉन्केव, राईट? मग प्रेसबायोपियामध्ये दोन्हीही वापरले जातात. कोणकोणते? कॉन्केव सुद्धा आणि कॉन्व्हेक्स सुद्धा. लक्षात ठेव जा. कोणकोणते? प्रेसबायोपिया, वृद्ध दृष्टिता, या बिमारीमध्ये दोन्हीही लेन्स वापरले जातात, कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स दोन्ही पण. आता इथं त्यांनी विचारलं होतं आपल्याला, कॉन्व्हेक्स लेन्स वापरून आपण कोणतं बिमारी दूर करू शकतो डोळ्यांची? तर म्हणायचं हायपरमेट्रोपिया, दूरदृष्टिता. आता हे असते काय ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. पहा, लक्षात द्या सर्वांनी. एवढं कळालं? प्रेसबायोपियामध्ये दोन्ही वापरतात. कोणकोणतं? कॉन्केव पण वापरतात आणि कॉन्व्हेक्स सुद्धा वापरतात. आता बघा चौथा ऑप्शन आहे कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट मध्ये होते काय माहिती आहे का? कॅटरॅक्ट ही बिमारी चष्मा लावून दूर होत नाही. तर यामध्ये नाही का शस्त्रक्रिया करावी लागते. शस्त्रक्रिया केली, ऑपरेशन केलं, लेन्स काढून लेन्स टाकावी लागते. डोळ्याची लेन्स काढावी लागते आणि त्या जागी दुसरी लेन्स टाकावी लागते. बरोबर आहे? त्या शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या व्यक्तीला दिसू शकतं. याला आपण मोतीबिंदू म्हणतो. बरोबर आहे? मोतीबिंदू, कॅटरॅक्ट. ही चष्म्याने बरी होणारी बिमारी नाही आहे. चष्मा लावून ठीक करायचं असेल तर या 3 बिमाऱ्या ठीक करू शकतो आपण: मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेसबायोपिया. आता याच्यामध्ये असते काय पहा, लक्ष द्या. पहिले दूरदृष्टिता, हायपरमेट्रोपिया पाहू आपण. हायपरमेट्रोपिया, लक्ष द्या. हायपरमेट्रोपिया मध्ये दूरचं व्यवस्थित दिसते, दूरचे दिसते. ठीक आहे? कुठचं दिसते? दूरचे दिसते, पण जवळचे दिसत नाही. पण जवळचे काय दिसत नाही. कळलं? त्या बिमारीला म्हणतात काय? हायपरमेट्रोपिया. आणि हे ठीक करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स वापरली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, मायोपिया, MYOPIA. ठीक आहे? याला आपण काय म्हणतो? याचं नाव काय बघा? याचं नाव आहे निकट दृष्टिता. याला म्हणायचं निकट दृष्टिता. आता याच्यामध्ये काय होते? जवळचं दिसते, जवळचे दिसते. बरोबर? पण दूरचे दिसत नाही. दूरचे दिसत नाही. कळालं? दूरचं या बिमारीमध्ये दिसत नाही. कोणत्या बिमारीमध्ये? मायोपियामध्ये. लक्षात ठेवायचंय. नंतर होतं प्रेसबायोपिया. प्रेसबायोपियाची स्पेलिंग आहे बघा, PRESBYO. चलो ठीक आहे. प्रेसबायोपिया मध्ये मी तुम्हाला सांगितलं किती लेन्स वापरले जातात? कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स, दोन्ही पण कॉन्व्हेक्स. आता लक्षात ठेवा मी काय सांगतोय. हे जे कॉन्केव असते ना, हे वर लावल्या जातं आणि हे खाली. ठीक आहे? आणि जे हे प्रेसबायोपिया, ज्यांना प्रेसबायोपिया असतो, हे म्हातारपणातच होते. बरोबर? त्यानंतर अजून महत्वाची गोष्ट काय की म्हातारपणात झाल्यानंतर हे कशामुळे होते
की जी लेन्स असते आपल्या डोळ्यामध्ये ती कमी जास्त होत असते. ठीक आहे, सिलियरी मसल त्याला अटॅच असतात, लिगामेंट्स, त्याच्यामुळे त्याला कमी जास्त करत असतात ते, बरोबर. पण म्हातारपणात काय होते की ते लिगामेंट्स किंवा सिलियरी मसल जे आहे आपलं काम करणं बंद करून टाकतात, त्यामुळे ते लेन्स जी आहे ती छोटी मोठी होत नाही, बरोबर आहे. त्यामुळं काय होतं, ही बिमारी होते. काय नाव आहे याचं, प्रेसबायोपिया. आणि मग याला व्यवस्थित करायचं असेल, मग असं तुम्हाला वाटत असेल की त्या म्हाताऱ्या लोकांना दिसावं, तर मग असा चष्मा तुम्हाला बनवावा लागेल की त्या चष्म्यामध्ये वर जे आहे, वर चष्म्याच्या वरच्या साईडला कोणतं भिंग टाकावं लागेल, कॉन्केव्ह, आणि खालच्या साईडला कॉन्व्हेक्स. मग त्यांना सुद्धा, त्या म्हाताऱ्या लोकांना जर दूरचं पाहायचं असेल तर काय करावं लागेल, बोला बरं. दूरचं पाहायचं आहे त्यांना, दूरचं दिसते, हे बघा याच्यामध्ये दूरचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. कोणतं, हायपरमेट्रोपिया. बरं, हायपरमेट्रोपिया कन्वर्ट कशाने करतो, कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स कुठं लावतो, खाली. म्हणजे त्यांना जवळचं पाहायचं असेल तर ते खालच्या याच्यातून पाहावं लागेल, आणि दूरचं पाहायचं असेल तर ते वरच्या याच्यातून पाहावं लागेल. कळालं. अशा पद्धतीने ते काय करू शकतात, जवळचं आणि दूरचंही पाहू शकतात. कोण, वयोवृद्ध लोक. कळालं सर्वांना. अतिशय महत्वाचा पॉइंट होता. त्या चष्म्यामध्ये कुठं लावल्या जातात हे पण विचारू शकते, लक्षात ठेवा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण सहबहुवारिके कोपॉलिमर आहे. विच अमॉंग द फॉलोइंग इज अ कोपॉलिमर. अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला, की याच्यापैकी, या चौघांपैकी कोण कोण टेफ्लॉन, पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन आणि पेट, या चौघांपैकी कोण, काय म्हटलं त्यांनी, कोपॉलिमर आहे. कोपॉलिमर म्हणजे काय, सहबहुवारिके आहे. पहा, पहिली गोष्ट तर मला याचं उत्तर माहित आहे की याचं उत्तर जे आहे ते आहे पेट. पेट याला इंग्लिशमध्ये पीईटी असं लिहितात. ठीक आहे, पीईटी. याचा फुल फॉर्म जो होतो तो होतो पॉलिइथिलीन टेरेप्थलेट. पॉलिइथिलीन टेरेप्थलेट. टेरेप्थलेट. ठीक आहे. सांगू हे कुठं दिसते तुम्हाला, ज्या काही बॉटल्स राहतात का पाण्याच्या, ज्या आपल्याला 10-20 रुपयात जे बॉटल्स मिळतात, त्या सगळ्या बॉटल्स पीईटीने बनलेल्या असतात, पॉलिइथिलीन टेरेप्थलेटने बनलेला असतो. आणि हा एक मात्र कोपॉलिमर आहे या चौघांपैकी. बाकी हे जे तिघं आहेत, टेफ्लॉन, पॉलिस्टायरीन आणि पॉलिइथिलीन, हे सगळे जे आहेत हे होमोपॉलिमर आहेत. काय आहेत, होमोपॉलिमर. आता होमोपॉलिमर हे सहबहुवारिके होतं कोपॉलिमर, मग हे समबहुवारिके. समबहुवारिके. ठीक आहे, समबहुवारिक होमोपॉलिमर आहेत. कोण, टेफ्लॉन, पॉलिस्टायरीन, पॉलिइथिलीन. यांच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. इकडे पहा, पॉलिमर. पॉलिमरचे जनरली दोन प्रकार होतात, बहुवारिके. ठीक आहे, काय लिहू इथं याला, बहुवारिके. ठीक आहे, बहुवारिके. याचे किती प्रकार होतात, दोन. कोणते कोणते प्रकार होतात बोला. एक होते कोपॉलिमर, किंवा पहिले होमोपॉलिमर लिहू आपण, होमो. आणि दुसरा कोणता, को. को म्हणजे काय, सह बहुवारिके. ठीक आहे. आणि हे होमो, होमो म्हणजे काय, सम बहुवारिके. राईट. आता हे बघा, दोन पॉलिमर झाले. आता कशाला म्हणायचं होमोपॉलिमर आणि कशाला म्हणायचं कोपॉलिमर. सगळ्यात पहिले तर हे कन्सेप्ट समजून घ्या. पहा इकडे पहा, इथे मी मोनोमर लिहित आहे, एक वारिके लिहित आहे. काय लिहित आहे, एक वारिके लिहित आहे. हे चार लिहिले मी, ए इथं पण लिहिला, ए इथं पण लिहिला, ए इथं पण लिहिला, ए. आता इथं मी परत लिहित आहे एक वारिके. हा जुडला दुसऱ्या एक वारिकेला, नंतर हा जुडला तिसऱ्याला, हा जुडला चौथ्याला. इथे पहा, इथं ए आहे, नंतर इथे बी आहे, इथं बी आहे, नंतर परत ए आहे. आता मला सांगा, तुम्ही पाहिलं असेल इथं, इकडे जे तुम्हाला एक वारिके दिसत आहे ते सगळे एका प्रकारचे दिसत आहे. जर एका प्रकारच्या मोनोमरनी मिळून जर का पॉलिमर बनत असेल तर त्याला होमोपॉलिमर म्हणतात. आणि जर एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या मोनोमरनी, कळलं, पॉलिमर बनत असेल तर त्याला कोपॉलिमर म्हणतात. म्हणजे काय, एक सारखे जर का एक वारिके असतील तर त्याने बनतो काय, समबहुवारिके. कळलं. आणि जर वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर त्यांना बनतो सहबहुवारिके. कळलं, कन्सेप्ट समजलं सगळ्यांना. इथे सगळे एका प्रकारचे होते. जे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, एक्झाम्पल आताच होते, टेफ्लॉन. टेफ्लॉन जो आहे हा एक पॉलिमर आहे. टेफ्लॉन जो आहे तो नॉन
काय म्हणतो आपण कुकिंग मटेरियल जे आता युटेन्सिल्स, बरोबर आहे, नॉनस्टिक कुकवेअर्स, त्यांच्यामध्ये तो वापरला जातो, नॉट टेफ्लॉन. नंतर पॉलिइथिलीन, पॉलिइथिलीन, ठीक आहे. पॉलिथिन कॅरी बॅग्स असतात का, ते पॉलिथिनचे असतात. पॉलिस्टायरीन, पॉलिस्टायरीन. आता पॉलिस्टायरीन काय कोणी विचारलं तर म्हणायचं थर्मोकॉल. थर्मोकॉल एका प्रकारचा काय आहे, समबहुवारिक आहे. पॉलिथिन कॅरी बॅग काय आहे, समबहुवारिक आहे. टेफ्लॉन हे आहे. पण इकडे जर का एक्झाम्पल विचारले तर एक्झाम्पल इथं लिहायचं काय, पीईटी, पॉलिइथिलीन टेरेप्थलेट. अजून लिहायचं टेरिलीन, टेरिलीन. अजून लिहायचं नायलॉन 66, नायलॉन 6,6. कळालं. हे जे 3 एक्झाम्पल आहेत हे कोणाचे आहेत, सहबहुवारिक यांचे आहेत. म्हणजे हे जे पॉलिमर बनलेले आहेत ते एका प्रकारच्या मोनोमरनी बनलेले आहेत का, नाही, एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या मोनोमरनी बनलेले हे आहेत. हा कन्सेप्ट समजून घ्या एकदम. समजलं तुम्हाला. एक वेळेस याचा फोटो काढून घ्या लागला तर, आणि हे नोट्स पूर्णपणे आपल्या नोटबुक मध्ये लिहत चला. बघा, चला ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे IRS उपग्रह मालिका प्रामुख्याने कोणत्या कार्यासाठी वापरली जाते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कशाबद्दल म्हटलं त्यांनी, IRS. IRS काय म्हणते, उपग्रह. IRS सॅटेलाइट हा कशासाठी वापरला जातो, बोला. टेलिकम्युनिकेशन साठी वापरला जातो का, नाही. टेलिव्हिजन साठी, नाही. नंतर नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट, हो, आपत्ती व्यवस्थापन आणि नैसर्गिक संसाधन यांची माहिती ठेवण्यासाठी वापरला जातो. कोणता, IRS सॅटेलाइट. ठीक आहे, IRS. मग हे टेलिव्हिजन, ठीक आहे, टेलिव्हिजन, टेलिकम्युनिकेशन आणि वेदर या तिघांसाठी जे सॅटेलाइट वापरले जातात ते वापरले जातात इनसॅट आणि जीसॅट. आता यांचे फुल फॉर्म काय आहेत, या IRS चा फुल फॉर्म काय आहे, यांचं काम काय आहे ते आपण पुढच्या स्लाइडवर पाहू. पहा, इनसॅट, जीसॅट आणि IRS यांचा फुल फॉर्म पाहायचा आपल्याला. सगळ्यात पहिले इनसॅट, INSAT, बरोबर. इनसॅट म्हणजे काय, इंडियन नॅशनल काय सॅटेलाइट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट, बरोबर. त्यानंतर जीसॅट, जीसॅटचा अर्थ काय होतो सांगा. जीसॅटचा अर्थ होतो जिओ सिंक्रोनस, जिओ सिंक्रोनस, बोला, सॅटेलाइट, राईट. आता मला IRS याचा फुल फॉर्म तुम्ही सांगा काय होत असेल बरं. IRS चा फुल फॉर्म काय होतो सगळ्यांनी सांगायचा आहे मला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. IRS चा फुल फॉर्म मला सर्वांनी कशा सांगायचा, कमेंट मध्ये सांगायचा, ठीक आहे. आणि हे जे वर लिहिलेलं आहे मी ते बरोबर आहे की नाही ते सांगायचं मला. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, +0.67 मीटर नाभीय अंतर असलेल्या भिंगाची शक्ती किती असते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. काय म्हटलं, व्हॉट इज द पॉवर, पॉवर काढा म्हणते. पॉवर म्हणजे शक्ती ऑफ ए लेन्स विथ फोकल लेंथ किती आहे, +0.67. पहिले तर तुम्हाला एक अतिशय महत्वाची माहिती सांगतो. इथं पहा, जी फोकल लेंथ दिलेली आहे ती कशामध्ये दिलेली आहे, प्लस मध्ये, बरोबर आहे. म्हणजे काय, नाभीय अंतर जे दिलेलं आहे ते प्लस मध्ये दिलेलं आहे. नाभीय अंतर प्लस मध्ये असेल तर ती 100% कॉन्व्हेक्स लेन्स असते. कोणती लेन्स असते, कॉन्व्हेक्स लेन्स, बहिर्वक्र, बरोबर आहे का नाही. मी त्याला इंग्लिश मध्ये लिहितो कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये कसा, कॉन्व्हेक्स लेन्सचा जो फोकल लेंथ असतो तो नेहमी कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. मग कॉन्केव्हचा कसा असेल, निगेटिव्ह असेल. हे आपल्याला कळायला पाहिजे. एकच पाठ करायचं, कोणतंही एक माहित असेल तर आपोआप त्याच्या अपोजिट दुसरं निघतं. कळलं. दोन्ही वाचल्यानंतर काय होतं, कन्फ्युजन जास्त होते. म्हणून काय करत चला, एकच लक्षात ठेवत चला, त्याच्या अपोजिट दुसरं 100% असतं. कळालं. आता हे पॉझिटिव्ह मध्ये जी देऊन आहे ती 100% कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे. आता मला सांगा, त्यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं, पॉवर काढायला सांगितलं. बोला, पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, पॉवर इज इक्वल टू 1/f. F म्हणजे काय, नाभीय अंतर. P म्हणजे काय, शक्ती, बरोबर. व्हॅल्यू टाका, बोला. 1च्या जागी 1 भागेला
एफ ची व्हॅल्यू किती आहे 0.67 बरोबर. जर एकाला मी 0.67 न भागलं तर याचं उत्तर येते 1.49. किती येतं 1.49. आणि याचं जे युनिट असतं या पॉवरचं ते असतं डी. चा अर्थ होतो डायोप्टर. कळालं डी. आता मला सांगा 1.49 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.5 होत नाही का. कळालं. आता मला सांगा कॉन्व्हेक्स लेन्स प्लस मध्ये आहे ना, मग हे सुद्धा उत्तर कशामध्ये येईल प्लस मध्येच येईल ना. कळालं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. फॉर्म्युला काय पॉवरचा 1/f. विसरायचा नाही. व्हॅल्यूज पुट करा पहा करून 1.49च येतं आणि त्याला अप्रॉक्सिमेटली आपण 1.5 लिहू शकतो. इथं प्लस मध्ये होता म्हणजे उत्तरही प्लस मध्येच येईल. पहा कळालं. इथे मायनस आलं तर हे तर 100% नव्हतंच. आपण इथंच काढू शकलो असतो बरं. हे पण मायनस. आता मला सांगा जर मी हे पाहिलंही नसतं सोडवलंही नसतं ना तरी करता आलं असतं मला. कारण की 1/f 0.67 खाली आला असता. उत्तर 0.67 तर कधीच आलं नसतं ना. म्हणजे हे पण आलं नसतं. 100% उत्तर हेच राहिलं असतं तुमचं. कळालं. म्हणजे काही काही प्रश्नांचे उत्तर हे आपण जर का प्रश्न सोडवला नाही तरी पण आपल्याला येऊ शकते जर आपण व्यवस्थित दिमाग लावला तर. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बॉक्साईटचे सहतीकरण मुख्यतः कोणत्या पद्धतीने केले जाते. अतिशय चांगला प्रश्न आहे. काय म्हटलं त्यांनी, विच मेथड इज मेनली यूज फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट. सगळ्यात पहिला प्रश्न, बॉक्साईट म्हणजे काय. बॉक्साईट हा एक ओर आहे ॲल्युमिनियमचा बरोबर. तो धातूक आहे कोणाचा ॲल्युमिनियमचा. आता त्या बॉक्साईट मधून मला ॲल्युमिनियम काढायचा आहे. तो मेटल ॲल्युमिनियम मला त्या बॉक्साईट मधून मिळणार आहे. तो मी मिळवण्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस कोणती करेल. काय करेल, रोस्टिंग करेल का, कॅल्सिनेशन करेल का, लिचिंग करेल का डिस्टिलेशन करेल. विद्यार्थी मित्रांनो मला करावी लागेल लिचिंग. लिचिंग करूनच मी या बॉक्साईट पासून मला काय मिळेल, ॲल्युमिनियम मिळेल. मला जर का बॉक्साईट मधला ॲल्युमिनियम पाहिजे असेल तर मला कोणती प्रोसेस करावी लागेल, लिचिंग. लिचिंग म्हणजे काय, अपक्षालन. कळालं. अपक्षालन केल्यावरच मला ॲल्युमिनियम मिळेल. मग याच्यामध्ये सुद्धा दोन वेगळ्या प्रोसेस आहेत बरं अपक्षालनच्या. एक आहे बेअर्स प्रोसेस ठीक आहे, आणि दुसरी आहे हाल्स प्रोसेस. दोन वेगळ्या प्रोसेस वापरतो. ते दोन वेगळ्या प्रोसेसचे वेगळे नाव काऊन आहेत, कारण की त्यांच्यामध्ये दोन वेगळे केमिकल वापरतात. ते समोर आहेत, सांगतो तुम्हाला मी. चला लक्ष द्या. आता आपल्याला हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपण लिचिंग पाहिला बरोबर. लिचिंग कोणावर करतात, बॉक्साईटवर करतात. आता रोस्टिंग, कॅल्सिनेशन, डिस्टिलेशन काय आहे हे आपण पुढच्या स्लाइडवर पाहू. पहा लक्ष द्या सर्वांनी. सगळ्यात पहिले आपण रोस्टिंग पाहूया विद्यार्थी मित्रांनो. लक्ष द्या. रोस्टिंग ROAच आहे ठीक, ROASTING. रोस्टिंग म्हणजे काय, सरळ सोप्या भाषेत भाजणे. ठीक आहे, भाजणे. ठीक आहे, भाजणे म्हणजे काय मला सांगा. पापड भाजतात राईट, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्येच भाजतं ना, हवा असते आजूबाजूला. तर लक्षात ठेवायचं रोस्टिंग म्हणजे काय, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, O2 च्या उपस्थितीत काय, कोणाच्या उपस्थितीत, ऑक्सिजनच्या उपस्थितीत ही प्रोसेस होते. कोणती, रोस्टिंग. रोस्टिंग कोणाचं करतात कोणी विचारलं तर म्हणायचं सल्फाईड ओरचं करतात. कोणत्या ओरचं, सल्फाईड ओर. असा धातूक जो कसा असला पाहिजे, सल्फाईड. आता सल्फाईड धातूक वेगवेगळ्या एलिमेंट्स राहते बरं. जसं की पहा मी तुम्हाला लिहून देतो. एक आहे ZnS झिंक ब्लेंड. हा धातूक झाला झिंकचा बरोबर. त्याच्यामध्ये हा सल्फाईड आहे की नाही, यस लागला म्हणजे हा काय, सल्फाईड आहे. नंतर अजून एखादं एक्झाम्पल PbS, गॅलेना म्हणतात त्याला. हा कोणाचा ओर आहे, Pbचा. त्यानंतर HgS, सिनाबार म्हणतात त्याला, सिनाबार. हे सगळे सल्फाईड ओर आहेत बरं. कोणते ओर आहेत, सल्फाईड ओर. आणि जर का मला सल्फाईड मधून या HgS मधून मला जर का Hg पाहिजे असेल, काय पाहिजे असेल, Hg. PbS मधून मला Pb पाहिजे असेल, कळालं. मला या ZnS मधून Zn पाहिजे असेल तर मला याच्यावर कोणती प्रोसेस करावी लागेल, रोस्टिंग नावाची प्रोसेस करावी लागेल. कळालं. पहिले तो हा सल्फाईड ओर ऑक्साईड मध्ये कन्वर्ट होतो आणि त्यानंतर आपल्याला मिळतो बरं एलिमेंट. कळालं का. 2 स्टेप मध्ये कंप्लीट होते प्रोसेस. आणि त्यानंतर दुसरी प्रोसेस कोणती होती, दुसरी प्रोसेस होती कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशनला काय म्हणतात, निस्तापन. पहा लक्ष द्या, निस्तापन म्हणजे काय, कॅल्सिनेशन. आता बघा कॅल्सिनेशन कोणावर करतात,
कॅल्सिनेशन करतात कार्बोनेट ओरवर. कार्बोनेट ओर, कार्बोनेट ओर असेल कोणत्याही एलिमेंटचा, त्याच्यावर कोणती प्रोसेस करतात? कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन म्हणजे O2 च्या अनुपस्थित, ठीक आहे, म्हणजे तो अब्सेन्स मध्ये, सरळ सरळ लिहितो ना, अब्सेन्स मध्ये. कशामध्ये? अब्सेन्स मध्ये. कोणाच्या अब्सेन्स मध्ये? बोला. O2 च्या अब्सेन्स मध्ये होणारी प्रोसेस आहे कोणती? कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन कोणाचं करतात? कार्बोनेट ओरचं. एखादं एक्झाम्पल सांगू याचं एक्झाम्पल आहे ZnCO3. ZnCO3 म्हणजे कॅलामाइन. कॅलामाइन नावाचा ओर आहे कोणाचा? झिंकचा. त्याचा फॉर्म्युला आहे ZnCO3. बरोबर. या ZnCO3 पासून जर का मला Zn पाहिजे असेल, मला Zn मिळवायचा आहे, झिंक मिळवायचा आहे, कोणापासून? कॅलामाइन पासून, तर मला कोणती प्रोसेस करावी लागेल? निस्तापन. कळालं? आता चौथा जे पर्याय होता, कोणता होता? चौथा पर्याय कोणता होता पहा. चौथा पर्याय होता विद्यार्थी मित्रांनो डिस्टिलेशन. डिस्टिलेशन म्हणजे काय बघा, जर माझ्याजवळ असे लिक्विड असतील जे एकजीव झालेले असतील. एकजीव होणं म्हणजे काय? त्यांना आपण वेगळं करू शकणार नाही. जसं की दारू आणि पाणी. पाण्याला दारूत टाका का दारूत मध्ये पाणी टाका, ते असे एकजीव होऊन जातात की आपल्याला ओळखूच येत नाही दारू कोणती पाणी कोणतं. पण जर का आपण पाण्याला आणि तेलाला मिक्स केलं तर आपण थोड्या वेळानंतर त्याला किती मिक्स करा ना तुम्ही, थोड्या वेळानंतर काय ते पाणी खाली तेलवर. बरोबर होते की नाही असं? पण ते जे दारू आणि पाणी होतं ते कसे राहतात? एकजीव होऊन राहतात, ते वेगळे होत नाहीत. मग त्यांना जर का वेगळं करायचं असेल, मिसिबल लिक्विड म्हणतात त्यांना. काय म्हणतात? मिसिबल लिक्विड. जे पूर्णपणे एकत्रित झालेले असतात. त्या मिसिबल लिक्विडला जर का तुम्हाला वेगळं करायचं असेल तर ही प्रोसेस वापरली जाते, तिचं नाव आहे डिस्टिलेशन. कळालं? डिस्टिलेशन ही प्रोसेस बॉइलिंग पॉइंटच्या डिफरन्सवर काम करते. याचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असेल, याचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असेल, त्याचं डिस्टिलेशन करा, दोन्ही लिक्विड वेगवेगळे होऊन जातील. कळालं? कळालं का? याला ऊर्ध्वपातन म्हणतात. अतिशय महत्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढा किंवा थांबून हे पूर्ण नोट्स मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पाहण्यापूर्वी परत सांगत आहे, जर हे सेशन आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, संपृक्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये कोणता बंध असतो? अतिशय चांगला प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. पहा, लक्ष द्या सर्वांनी. कोणता म्हटलं त्यांनी? बोला. सॅच्युरेटेड ना? सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हटल्यावर कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असला पाहिजे, एकेरी बंध. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि जर कार्बन कार्बन मध्ये एक सिंगल बॉन्ड असेल तर याला अल्केन म्हणतात. काय म्हणतात? अल्केन. ठीक आहे. आता इथं सॅच्युरेटेडच्या ऐवजी जर का अनसॅच्युरेटेड असतं, काय असतं? अनसॅच्युरेटेड. ठीक आहे, शब्द काय वापरला त्यांनी? अनसॅच्युरेटेड. जर का असा शब्द वापरला असता, ठीक आहे, तर आपण काय केलं असतं? बोला. तर याच्यामध्ये दोन प्रकार आले असते. एक आला असता कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आणि एक आला असता कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं अल्कीन. काय म्हणायचं? अल्कीन. आणि कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हणायचं अल्काइन. वाय आणि ई लागते शेवटी ट्रिपल बॉन्ड आल्यावर, आणि डबल बॉन्ड आल्यावर काय लागते? ENE. सिंगल बॉन्ड आल्यावर शेवटी काय लागते? ANE. कळलं? सिंगल बॉन्ड हा सॅच्युरेटेड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे काय? अनसॅच्युरेटेड. हे सगळे प्रकार आहेत कोणाचे? हायड्रोकार्बनचे प्रकार आहेत. कळालं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय चांगला प्रश्न होता. आता इकडे बघा, इथं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड तर देऊ नये. आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड नसतोच ना, तो आयन्स मुळे बनलेला असतो. कशामुळे बनलेला असतो? आयन्स. कॅटायन आणि अनायन. कॅटायन कशाला म्हणतात? जेव्हा मेटलच्या वर पॉझिटिव्ह चार्ज येतो, कोणत्याही धातूच्या वर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला म्हणतात कॅटायन, आणि अधातूच्या वर जेव्हा निगेटिव्ह चार्ज येतो त्याला म्हणतात अनायन. जेव्हा हे दोघं, या दोघांमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो, ज्यांच्यामुळे हे एकत्र येतात, आणि तेव्हा जाऊन कोणता कंपाऊंड बनतो? कोणता बॉन्ड बनतो? आयोनिक बॉन्ड. आणि आयोनिक बॉन्ड ज्या कंपाऊंड मध्ये राहतो त्याला म्हणतात आयोनिक कंपाऊंड. कळालं? जसं की सॉल्ट, मीठ. मीठ हे काय आहे? आयोनिक बॉन्ड आहे त्याच्यामध्ये. आयोनिक बॉन्ड म्हणजे तो पाण्यात टाकला की लगेच तुटतो. पण हे जे बॉन्ड राहतात, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्डचे प्रकार आहेत ना, हे पाण्यात टाकाय तुटणार नाहीत. कळालं?
तर कोव्हॅलंट बॉन्ड वेगळे, आयोनिक बॉन्ड वेगळे. चला पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय म्हणते, क्लोरीन आणि HBr, क्लोरीन आणि HBr यांच्या अभिक्रियेत Br मायनसचे Br2 मध्ये रूपांतर होणे म्हणजे काय? अतिशय चांगला प्रश्न विचारला. बघा काय म्हटलं, Br आहे आणि त्याच्यावर मायनस साइन आहे आणि याचं कन्व्हर्जन होत आहे म्हणते Br2 मध्ये. आता पहा, लक्षात द्या मित्रांनो, इकडे पहा, ऑक्सिडेशन कशाला म्हणतात, रिडक्शन कशाला म्हणतात, हे अजून एक महत्त्वाच्या पद्धतीने समजू शकतो आपण. पहा याच्यावर चार्ज किती आहे, 1. कोणता आहे, निगेटिव्ह. मग आता याच्यावर चार्ज -1, कळालं. आणि जर का असा कंपाऊंड लिहून असेल Br2, O2, Cl2 असे जर का लिहून असेल तर यांच्यावर चार्ज असतो किती, 0. आता मला सांगा, जर -1चं 0 होत असेल तर वाढणं आहे की कमी होणं आहे बरं? -1चं 0 होत आहे म्हणजे वाढत आहे. काय होत आहे, वाढ होत आहे, वाढते, बरोबर आहे. हे काय होत आहे, वाढत आहे. आणि वाढत असेल ऑक्सिडेशन स्टेट, ही काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट जी होती -1 ची काय झाली, 0 म्हणजे वाढली. ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा वाढते समजून जायचं काय होते, ऑक्सिडेशन. काय होते, ऑक्सिडेशन होते. ऑक्सिडेशन अजून कशाला म्हणतात, कोणत्याही वस्तूमध्ये ऑक्सिजन ऍड करण्याला ऑक्सिडेशन म्हणतात, किंवा त्याच वस्तूमधून हायड्रोजन काढून फेकण्याला सुद्धा काय म्हणतात, ऑक्सिडेशन म्हणतात. हायड्रोजन काढून फेका किंवा ऑक्सिजन ऍड करा त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. दुसरं, जर ऑक्सिडेशन स्टेट वाढत असेल, काय होत असेल, ऑक्सिडेशन स्टेट वाढत असेल, कुठून कुठपर्यंत झाली सांगा, -1 पासून 0 झाली. एखादं एक्झाम्पल मी अजून सांगू तुम्हाला, इकडे पहा, लक्ष द्या. Fe2+ चं रूपांतर झालं Fe3+ मध्ये, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाली, बोला, वाढली की नाही, म्हणजे इथे सुद्धा काय झालं, ऑक्सिडेशन झालं. आणि याच्याच उलट Fe3+ चं 2+ झालं तर काय झालं, रिडक्शन झालं. कळालं. ऑक्सिजन काढून फेकला तर रिडक्शन, हायड्रोजन ऍड केला तर रिडक्शन. दुसरं कोणतं आहे, न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन कशाला म्हणतात, उदासीनीकरण. जेव्हा ऍसिड बेस सोबत रिॲक्ट करतो, सॉल्ट आणि काय भेटतो, वॉटर. व्हेन ऍसिड रिॲक्ट विथ बेस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर, दिस प्रोसेस इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन. आम्ल आणि काय, आम्लारी यांची अभिक्रिया होऊन क्षार बनते आणि सोबत पाणी बनते. त्या रिॲक्शनला, त्या अभिक्रियेला काय म्हणतात, उदासीनीकरण म्हणतात. नंतर हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस म्हणजे कोणत्याही रिॲक्शन मध्ये पाणी टाकणं. लक्षात ठेवा, हायड्रोलिसिस म्हणजे काय, पाणी टाकणं. आणि डिहायड्रेशन म्हणजे पाणी काढणं. वेगवेगळे शब्द असतात. डिकार्बॉक्सिलेशन, CO2 काढून फेकणं. कार्बॉक्सिलेशन, CO2 टाकणं रिॲक्शन मध्ये. डिहायड्रोहॅलोजनेशन म्हणजे हायड्रोजन आणि हॅलोजन काढून फेकणं. डी लागला ना समोर. हायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन पण टाका आणि हॅलोजन पण टाका. कळालं. असे वेगवेगळे शब्द राहतात. शब्दांवरून आपल्याला रिॲक्शन कळली पाहिजे. समजलं. चला, तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पर्याय क्रमांक बी, ऑक्सिडेशन. Br- चं Br2 होत आहे म्हणजे -1 पासून किती होत आहे, 0 होत आहे म्हणजे ऑक्सिडेशन होत आहे. अतिशय चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. भारताचा कोणता प्रक्षेपक 2500 kg पर्यंतचे उपग्रह विविध कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतो? अच्छा, तर त्यांचं म्हणणं आहे असं कोणतं लॉन्चर आहे इंडियाजवळ, आपल्या भारतामध्ये, जे 2500 किलोग्राम एवढं वजन विशिष्ट हाईट पर्यंत वर नेऊ शकते, वेगवेगळ्या कक्षांमध्ये नेऊ शकते, असं कोण आहे? फक्त PSLV, फक्त GSLV का दोन्ही PSLV आणि GSLV का IRNSS? तर पहिली गोष्ट इथे तर हे समजलं की IRNS हे सॅटेलाइट आहे, हे लॉन्चर नाही आहे. बरोबर. ते काय आहे, सॅटेलाइट आहे. लॉन्चर आहे का तो? नाही आहे. तर म्हणजे उरलं काय, PSLV फक्त, GSLV फक्त. बोथ PSLV अँड GSLV. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की हे दोन्हीही सॅटेलाइट, कोणते, PSLV आणि GSLV, हे दोन्हीही 2500 किलोग्राम एवढं वजन एका विशिष्ट पृथ्वीच्या जमिनीपासून तर एका विशिष्ट हाईट पर्यंत घेऊन जाऊ शकतात. कोण? PSLV आणि GSLV. हे दोन्ही काय आहेत? काय आहेत बोला? सॅटेलाइट लॉन्चर आहेत. काय आहेत? लॉन्चर. काय म्हणतात त्याला? सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. काय म्हणतात बोला? लॉन्च व्हेकल आहे ते, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आता PSLV चा फुल फॉर्म पहा सर्वांनी. PSLV
याला काय म्हणतात? पोलार सॅटेलाइट, पोलार सॅटेलाइट लॉन्च, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. त्याला घेऊन जाणारी व्हेकल आहे. कोणाला? सॅटेलाइटला. कुठे घेऊन जाणारी? पोलारकडे. PSLV चा अर्थ. नंतर GSLV, GSLV चा फुल फॉर्म पहा, काय म्हणतात बोला? जिओ सिंक्रोनस, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. सेमच, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असंच आहे. कळालं? तर हे दोन्हीही सॅटेलाइट लॉन्च व्हेकल जे आहेत हे वेगवेगळ्या सॅटेलाइटला ज्यांचं वजन 2500 किलोग्राम पर्यंत जरी असेल तरी त्यांना ते विशिष्ट हाईट पर्यंत नेऊन पोहोचवू शकतात. आणि हे दोन्ही जे आहेत सॅटेलाइट लॉन्च व्हेकल हे आपल्या भारतातील एका संस्थेने बनवलेलं आहे. त्या संस्थेचं नाव आहे इस्रो. त्याचं मुख्यालय हे बेंगळुरूला आहे. ठीक आहे, कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू. ठीक आहे, तिथं त्याचं मुख्यालय आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर माझं हे सेशन आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते ऑक्सिजन युक्त, ऑक्सिजन कंटेनिंग क्रियात्मक गट नाही? म्हणजे काय? विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट ऑक्सिजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. अच्छा, म्हणजे या चौघांपैकी असा कोणता आहे म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही म्हटलं त्यांनी? नॉट. अतिशय चांगला प्रश्न आहे. जर कोणाला येत असेल तर लगेच सोडवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की सर तुमच्या आधीच आम्ही ते सॉल्व्ह केलं होतं म्हणून प्रश्न. पहा विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये ऑक्सिजन असतो OH, याचा फंक्शनल ग्रुप OH आहे. अल्डिहाइड म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी CHO, CHO म्हणजे काय? अल्डिहाइड. कार्बोक्सिलिक ऍसिडचं सांगितलं होतं COOH. फक्त हा जो अमाइन आहे, अमाइनचा अर्थ होतो NH2. याच्यामध्ये ऑक्सिजन आहे का बोला? नाही. कळलं? अमाइन. नॉट म्हणलं त्यांनी, नॉट ऑक्सिजन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप. अमाइनच हा एक असा फंक्शनल ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही. तर ऑक्सिजन नाही आहे त्याच्या जागी कोणता ग्रुप आहे? नायट्रोजन. मग यावेळेस टीडीएल असा प्रश्न विचारू शकतात ना की असा कोणता फंक्शनल ग्रुप आहे खालीलपैकी ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे? ऑप्शन दिले तुम्हाला, हे अल्कोहोल, अल्डिहाइड, अमाइन, कार्बोक्सिलिक ऍसिड. सरळ सरळ सांगायचं कोणता? अमाइन. मग अमाइनचे प्रकार पडतात 3, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. कळालं? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. NH2, कार्बनला लागून NH2 प्रायमरी, कार्बन NH, इकडे पण कार्बन सेकंडरी, कार्बन N, कार्बन कार्बन, 3 कार्बन लागले एका नायट्रोजनला, तर हा झाला टर्शरी. टर्शरी अमाइन, हे झालं सेकंडरी अमाइन आणि हे झालं प्रायमरी अमाइन. शेवटी अमाइनचं नाव लिहिताना हे बघा लक्षात ठेवा, अमाइनचं नाव लिहिताना कार्बन पाहायचे, नंतर वायल लावायचा, वायल लिहिल्यानंतर गॅप देऊन अमाइन लिहायचं, कोणतं कॉमन नेम लिहिताना. पण IUPAC नाव जर का लिहायचं असेल तर लक्षात ठेवा शेवटी AN लावतात आणि त्यानंतर लगेच अमाइन लिहितात, AMINE. कळलं? जसं की मला माहित आहे एखादा कंपाऊंड आहे माझ्याजवळ CH3NH2, बरोबर? CH3NH2 आहे. कार्बन किती आहे? एक कार्बन. एक कार्बन असेल तर शब्द काय वापरतो आपण? मिथ. काय वापरतो? मिथ. त्याला काय लावायचं? पहिले AN आणि नंतर काय लिहायचं? अमाइन. झालं AN आणि नंतर लगेच अमाइन, मिथेनामाइन. जागा सोडायची नाही हा, हे इथं मला जागा नव्हती म्हणून मी हे लिहिलं मिथेनामाइन. नंतर 2 कार्बन असेल तर इथेनामाइन, 3 कार्बन असेल तर प्रोपेनामाइन. कळालं? अशा पद्धतीने आपण त्यांची IUPAC नेम लिहू शकतो. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी लिहून ठेवा, गरजेचं आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अतिशय चांगला प्रश्न आहे, पहा लक्ष द्या सर्वांनी. काय म्हटलं? धातुक. धातुक म्हणजे काय? ओर. बरोबर आहे. मृदा अशुद्धी म्हणजे काय? इम्प्युरिटी. काय? इम्प्युरिटी. बोला, तुम्हाला ओर मधून काय काढून टाकायची आहे? इम्प्युरिटी. इम्प्युरिटीलाच काय म्हणतात बोला? इम्प्युरिटीला गँग्यू म्हणतात, GANGUE. हे सुद्धा शब्द वापरला जातो कोणाला? इम्प्युरिटीला. धातुकांमध्ये असणाऱ्या अशुद्धीला गँग्यू म्हणतात. ठीक आहे, इम्प्युरिटीला काय म्हणतात? गँग्यू म्हणतात. आणि ते जर का काढायचं असेल तर या चौघांपैकी कोणती प्रोसेस करावी लागते? मेटल एक्सट्रॅक्शन? नाही. प्युरिफिकेशन? नाही.
संहतीकरण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर. येस, पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आयनिक संयुगे सामान्यतः कशी असतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कशाबद्दल विचारला? आयनिक कंपाऊंड बद्दल. आयनिक कंपाऊंड्स आर जनरली मऊ असतात, लवचिक असतात का? बिलकुल नसतात. ते कठीण आणि ठिसूळ असतात, हार्ड आणि ब्रिटल. येस, कठीण पण असतात आणि ब्रिटल पण असतात. द्रवरूप लिक्विड असतात का? नाही. गॅसेस असतात का? नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल अजून माहिती आयोनिक कंपाऊंड बद्दल तुम्हाला मी समोरच्या स्लाइड मध्ये सांगतो. पहा, सर्वांनी लक्ष द्या. कशाबद्दल पाहतो आपण? आयोनिक कंपाऊंड बद्दल. बरोबर, आयोनिक कंपाऊंड. आता बघा, जास्तीत जास्त लेकरांचा जो मला प्रतिसाद भेटत आहे त्याच्यावर मला हे कळतंय की जास्तीत जास्त लेकरांना एकदम मराठीत पण नाही पाहिजे आणि एकदम पूर्ण इंग्लिशमध्ये सुद्धा नाही पाहिजे. कारण की काही विद्यार्थी जे आहेत ते मराठी मीडियमचे आहेत, काही सेमी इंग्लिशवाले असतील. त्यांना सेमी इंग्लिशवाल्यांना फक्त इंग्लिशमध्ये पाहिजे आणि मराठी मीडियमवाल्यांना फक्त मराठीमध्ये पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचंच बरोबर जमलं पाहिजे म्हणून दोन्ही भाषा मी वापरतो. पण एक तुम्हाला गॅरंटीड सांगतो की तुम्हाला समजेल, 100% समजेल. फक्त काही शब्द जे आहेत ते पाहत चला. ठीक आहे, लक्ष द्या, सर्वांनी लक्ष द्या. इकडे आयोनिक कंपाऊंड बद्दल आपण माहिती घेत आहोत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड असतात. कसे असतात? सॉलिड असतात. ठीक आहे, त्यानंतर सॉलिड असतात आणि हे कसे असतात? हार्ड असतात. सॉलिड अँड हार्ड. नंतर दुसरं, हे ब्रिटल असतात. कसे असतात? ब्रिटल. ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ असतात. ब्रिटलचा अर्थ काय? ठिसूळ. ब्रिटल असतात हे, बरोबर. ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हार्ड म्हणजे कठीण, कठीण असतात. सॉलिड कठीण असतात, ब्रिटल म्हणजे ठिसूळ असतात. नंबर 3, त्यांच्यामध्ये IMF जास्त असतो. IMF कसा असतो? जास्त असतो. जास्त असतो. IMF म्हणजे काय बरं? इंटर मॉलिक्युलर फोर्स. काय? इंटर मॉलिक्युलर फोर्स कसा असतो? जास्त असतो. इंटर मॉलिक्युलर फोर्स जास्त असल्यामुळं त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कसा असतो? जास्त असतो. हे सुद्धा अतिशय महत्वाचा पॉइंट होता, सगळ्यांनी लक्षात ठेवा. विचारतात, आयोनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट कमी असतो का जास्त असतो? तर म्हणायचं जास्त असतो. कारण काय? कारण आहे त्याच्या मागे, कारण की त्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो? जास्त असतो. त्यानंतर अजून महत्वाचा पॉइंट आहे पहा समोर. 3 पॉइंट झालेत. नंबर 4, हे जे आयोनिक कंपाऊंड असतात, IC लिहितो मी आता आयोनिक कंपाऊंडला, हे पाण्यामध्ये विरघळतात. पाण्यात विरघळतात. सोल्युबल असतात. विरघळतात पाण्यात विरघळतात. पण केरोसिन म्हणजे रॉकेल घासलेट, केरोसिन बरोबर, आणि पेट्रोल याच्यामध्ये विरघळत नाही. विरघळत नाही. ठीक आहे, कळालं? शेवटचा पॉइंट, जे सॉलिड जे राहतात, सॉलिड आयोनिक कंपाऊंड यांच्यामधून करंट प्रवाहित होत नाही. दे आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. बॅड कंडक्टर असतात, बॅड कंडक्टर. पण ऍक्वियस आयोनिक कंपाऊंड, ऍक्वियस जे आयोनिक कंपाऊंड असतात ते गुड कंडक्टर असतात. त्यांच्यातून करंट प्रवाहित होते. गुड कंडक्टर असतात. कोण? ऍक्वियस आयोनिक कंपाऊंड. मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावून सांगतो. बघा, मीठ आहे. मीठ एक प्रकारचा काय? आयोनिक कंपाऊंड आहे, बरोबर. आता काय केलं मी, एक पिन लावली कुठेतरी, ते पिन मधून 2 वायर आले, ते दोन्ही वायर म्हणजे सोलले मी बरोबर त्याला, आणि ते कशात टाकले? त्या मिठामध्ये टाकले. मिठाचा एक डब्बा आहे त्यामध्ये टाकले, आणि त्याच्यात नाही का माझा हात मी साईडला टाकला नाही मिठामध्ये. वायर पलीकडे आहेत, मिठामध्येच आहेत, माझा हात अलीकडे आहे, मिठामध्येच आहे. मला करंट लागेल का बरं? बटन सुरूच आहे, मला करंट लागेल का? नाही लागणार. पण जर का विद्यार्थी मित्रांनो, मी तेच मीठ थोडंफार घेतलं, ते पाण्यात टाकलं, ते वायर मी पाण्यात टाकला, माझा हात सुद्धा मी पाण्यात टाकला, मला करंट लागेल की नाही? याच्यावरून कळालं असेल तुम्हाला. सॉलिड फॉर्म मध्ये तो बॅड कंडक्टर, आणि जेव्हा पाण्यात जाईल का तो ऍक्वियस होईल तेव्हा तो कसा असतो? गुड कंडक्टर असतो. तर हे सर्व पॉइंट होते कोणाबद्दल?
आयोनिक कंपाऊंड बद्दल सर्वांनी लिहून ठेवा, अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, लिहा सर्वांनी, लिहा, उपयुक्त अशी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, लिहून ठेवा सर्वांनी. काही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्हीच याच्यामध्ये येता, आम्हाला त्या स्लाइडवरचं दिसत नाही. पहा, सर्वांनी पाहून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला पुढचा प्रश्न पहा. CH3COOH प्लस CH3OH gives CH3COOCH3 प्लस H2O ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? आता जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांचा अभ्यास व्यवस्थित असेल त्यांनी उत्तर दिलेले पण असेल. इकडे पहा, हे आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, याची रिॲक्शन होत आहे CH3OH. CH3OH म्हणजे हा एका प्रकारचा काय आहे? अल्कोहोल आहे. काय आहे? अल्कोहोल. कार्बोक्सिलिक ऍसिडची अभिक्रिया अल्कोहोल सोबत झाल्यावर काय भेटते? इस्टर भेटते. हे काय मग? इस्टर आहे. आणि सोबत काय भेटते? पाणी भेटते, H2O. ठीक आहे, आणि या रिॲक्शनला इस्टर बनते की नाही? या रिॲक्शन मध्ये इस्टर बनते, म्हणून या रिॲक्शनला म्हणतात इस्टरिफिकेशन रिॲक्शन. कळलं? When carboxylic acid react with alcohol, there is a formation of ester and along with water. That reaction is called esterification reaction. ज्या रिॲक्शन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा अल्कोहोल सोबत रिॲक्शन करतो, अभिक्रिया करतो आणि इस्टर आणि पाणी बनवतो, त्या रिॲक्शनला म्हणायचं इस्टरिफिकेशन रिॲक्शन. अतिशय महत्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, कॅसेटराइट हे कोणत्या धातूचे धातूक आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. कशाबद्दल विचारला? कॅसेटराइट. कॅसेटराइट हे कोणाचं ओर आहे म्हणते? तर मला माहित आहे कॅसेटराइट हे ओल आहे कथिल. कथिल म्हणजे टीन. या कॅसेटराइटचा फॉर्म्युला काय कोणी विचारला तर म्हणायचं SnO2. काय आहे? SnO2. हा फॉर्म्युला झाला कोणाचा? कॅसेटराइटचा. नंतर लोहाचा तुम्हाला एखादा माहित आहे का? बोला. आयरनचा ओर हिमॅटाइट. हिमॅटाइट. हिमॅटाइटचा फॉर्म्युला काय माहित आहे? Fe2O3. Fe2O3 हा झाला हिमॅटाइट. नंतर तांब्याचा कॉपर पायराइट. कॉपर पायराइट. कॉपर पायराइट म्हटलं. कॉपर पायराइटचा फॉर्म्युला समजला असेल तुम्हाला, CuFeS2. कॉपर पायराइट. नंतर ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम तर सर्वांनाच माहित आहे. ॲल्युमिनियमचं नाव काय आहे? बॉक्साइट. बॉक्साइट. आणि बॉक्साइटचा फॉर्म्युला बोला. बॉक्साइटचा फॉर्म्युला आहे Al2O3.2H2O. हा फॉर्म्युला आहे कोणाचा? बॉक्साइटचा. बॉक्साइट हा धातू आहे कोणाचा? ॲल्युमिनियमचा. टीनचा धातू कोण आहे? कॅसेटेराइट. लोहाचा धातू कोण आहे? हेमॅटाइट. असाच मॅग्नेटाइट सुद्धा असतो. तांब्याचा कॉपर पायराइट. अजून एक असतो क्युप्राइट म्हणून. कळालं? हे सगळे धातूक आहेत. हे धातूक यांचे फॉर्म्युले आहेत. कळालं? विद्यार्थी मित्रांनो, जी काही इन्फॉर्मेशन देत आहे ना तुम्हाला, ही सर्व लिहून काढा. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. मी आता सांगतो तुम्हाला, जर एवढी माहिती जर का तुम्ही घेतली तर तुमचा एकही प्रश्न TET मधला बिलकुल चुकणार नाही. जास्तीत जास्त प्रश्न हे तुमचे बरोबर येतील 100%. बरं, चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द मिनिमम हाईट अबोव द अर्थ सरफेस फॉर हाय अर्थ ऑर्बिट? अच्छा, हाय अर्थ ऑर्बिट होय का? HEO म्हणतात त्यांना. ठीक आहे. हा, उच्च कक्षेसाठी भूपृष्ठापासून किमान उंची किती असली पाहिजे? कोणाची? उच्च कक्षा म्हणते, म्हणजे हाय अर्थ ऑर्बिट. बरं, किती हाईट असली पाहिजे? म्हणजे जमिनीपासून कमीत कमी हाईट असली पाहिजे 35,780. तर पहा, मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो HEO बद्दल. HEO म्हणजे काय? उच्च कक्षा. बरोबर. आता याच्यामध्ये नंबर 1 35,780 किलोमीटर पेक्षा जास्त उंचीवर असतात हे. बरोबर. नंबर 2, यामध्ये हे जे HEO मध्ये जे फिरणारे सॅटेलाइट आहेत, हाय अर्थ ऑर्बिट मध्ये फिरणारे सॅटेलाइट उपग्रह, ते पृथ्वीभोवती एक चक्कर मारायला किती तास लावतात? 24 तास. ठीक आहे. म्हणून त्यांना कोणते सॅटेलाइट म्हणतात? जिओ. कोणते? जिओ सिंक्रोनस. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट म्हणतात.
जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट कोणत्या याच्यामध्ये फिरतात? एचईओ मध्ये, म्हणजे उच्च कक्षेमध्ये. म्हणजे किती हाईटच्या वर फिरतात? 35,780 किलोमीटरच्या वर फिरतात. आणि हे जे आहेत जिओ सिंक्रोनस, यांना जिओ सिंक्रोनस का म्हणतात? कारण की जर व्यक्ती एका जागेवर थांबून असेल ना आणि तो आभाळाकडे पाहत असेल तर तो त्याला एका जागी दिसतो, तो फिरत दिसत नाही की बा आता इथं होता नंतर इकडे गेला असं काहीच वाटत नाही त्याला. त्याला वाटतं तो आताही तिथेच होता, कालही तिथेच होता, परवाही तिथेच आहे. काहून वाटत तसं? कारण की त्याची स्पीड आणि आपली पृथ्वीची फिरण्याची स्पीड कशी आहे? सारखी आहे. म्हणून तो आपल्याला सारखाच जाणवतो. जिओ सिंक्रोनस म्हणूनच त्याला म्हणतात. आणि त्याचा उपयोग जनरली टेलिव्हिजन, टीव्ही, टेलिकम्युनिकेशन, वेदर यासाठी केला जातो. ठीक आहे, वेदर फॉरकास्टिंग साठी सुद्धा केला जातो. अतिशय महत्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, अति अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षण प्रामुख्याने कोणत्या पद्धतीने केले जाते? म्हणजे काय? हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आर जनरली एक्स्ट्रॅक्टेड बाय. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स जे राहतात ते कोणत्या पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट केले जातात? विद्यार्थी मित्रांनो, हायली रिॲक्टिव्ह जे मेटल्स राहतात ते जनरली इलेक्ट्रोलिटिक रिडक्शननी काय केले जातात? त्यांचं एक्स्ट्रॅक्शन केलं जाते. कोणत्या पद्धतीनं? इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. आता म्हणा कोणी जर का विचारलं तुम्हाला की जास्तीत जास्त अभिक्रियाशील, अति अभिक्रियाशील धातू कोणकोणते आहेत, तर म्हणायचं सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि ॲल्युमिनियम. या सगळ्यांवर इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करावं लागते आपल्याला आणि तेव्हाच जाऊन हे धातू आपल्याला भेटतात. बरं, आपल्याला हे जमिनीच्या खाली क्लोराईडच्या फॉर्ममध्ये भेटू शकतात, कार्बोनेटच्या फॉर्ममध्ये भेटू शकतात. मग यांना आपल्याला काय करावं लागेल? यांच्यापासून यांचे कार्बोनेट वेगळे करावे लागतील. बरोबर आहे. शेवटी आपल्याला यांना इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन मध्ये टाकावंच लागतं आणि इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन झाल्यावर हे आपल्याला मेटलच्या धातूच्या फॉर्म मध्ये भेटतात. सोडियम असो किंवा पोटॅशियम असो, मॅग्नेशियम असो, कॅल्शियम असो किंवा मग ॲल्युमिनियम असो. ॲल्युमिनियमवर लिचिंग प्रोसेस करतो आपण. लिचिंग प्रोसेस झाल्यावर सुद्धा आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड भेटतो. मग त्याच्यापासून ॲल्युमिनियम ऑक्साईड भेटतो आणि त्याचा आपल्याला इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करावंच लागतं. जोपर्यंत आपण त्याचं इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन करत नाही तोपर्यंत आपल्याला प्युअर ॲल्युमिनियम भेटत नाही. कळालं? म्हणून ही प्रोसेस जी होती अतिशय महत्वाची होती. कोणती? इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन. कळालं? चला पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. 25 सेंटीमीटर पेक्षा कमी अंतरावरची वस्तू निरोगी डोळा स्पष्ट का पाहू शकत नाही? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. किती म्हटलं? व्हाय कांट हेल्दी आय सी अन ऑब्जेक्ट केप्ट लेस दॅन 25 सेंटीमीटर. म्हणजे काय? तुमच्या डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतर, एवढं समजून घ्या. इथपर्यंत जे ऑब्जेक्ट जर तुमच्या जवळ धरला तर आपण त्याला एकदम क्लिअरली पाहू शकत नाही. बरं, चांगले डोळे आहेत आपले तरी पण आपण त्याला क्लिअरली पाहू शकत नाही. कशामुळे पाहू शकत नाही म्हटलं त्यांनी? पहा, पहिला पर्याय दिला, सिलियरी मसल कॅन नॉट कॉन्ट्रॅक्ट मोर. कारण की स्नायू अधिक आकुंचन पाहू शकत नाहीत. कोणते स्नायू? सिलियरी मसल. बरं, हे एक. नंतर लेन्स बिकम टू थिक. नाही, हे तर नाहीये. नंतर इमेज फॉर्म बिहाइंड रेटिना. चुकलेला आहे. नंतर लाईट इंटेन्सिटी इज लो. म्हणजे पर्याय क्रमांक एच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं की जे सिलियरी मसल असतात ते अजून आकुंचित पाहूच शकत नाही. म्हणजे ते अजून किती हे करतील? बरं, त्यांची मर्यादा तेवढी आहे 25 सेंटीमीटर डोळ्यापासून. बस, ते समोरचं पाहतील ते किती दूरचंही पाहतील पण 25 सेंटीमीटरच्या अलीकडे त्यांना पाहणं क्लिअर ते दाखवू शकत नाही आपल्याला. कळालं? कशामुळं? सिलेरी मसल. आणि सिलेरी मसल कशाला अटॅच असतात माहिती आहे तुम्हाला? सिलेरी मसल या अटॅच असतात लेन्सला. आपल्या डोळ्यामध्ये जी लेन्स असते का, त्या लेन्सला अटॅच असतात सिलेरी मसल. आणि ती लेन्स, सिलेरी मसल्स काय करते? त्या लेन्सला कमी जास्त करत असते. त्याचं आकुंचन करणं, तिला मग थिक करणं, मोठं करणं, पतलं करणं, हे काम कोणाचं असतं? म्हणजे तशा पद्धतीने नाही बरं, त्याला लांब करणं आणि त्याला आखूड करणं हेच काम करतं कोण? सिलेरी मसल. तुम्ही म्हणाल मोठं म्हणजे एकदम थिक करणं, तसं काम नाही. कळालं? चला, तर हे काम होतं सिलेरी मसलचं. सिलेरी मसल जास्त आकुंचन पाहू शकत नाही म्हणून आपण 25 सेंटीमीटरच्या पेक्षा कमी अंतरावरची वस्तू क्लिअरली पाहू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, विल्फ्लिक टेबल पद्धतीत हलक्या मृदा अशुद्धी कशामुळे दूर वाहून जातात? म्हणजे काय? इन द विल्फ्लिक टेबल मेथड ड्यू टू व्हॉट डू द लाईट गँग्यू पार्टिकल्स वॉश अवे. म्हणजे जे इम्प्युरिटी राहतात, जो कचरा आहे, जी अशुद्धी आहे
ती हलकी राहते आणि ती कशासोबत वाहून जाते, कोणत्या मेथडमध्ये, विल्फली टेबल मेथडमध्ये. आता तुम्हाला माहित असेल विल्फली टेबल असा थोडासा तिरपा असतो, बरोबर आहे. वरून पाणी टाकत असतात. पहिले आपण त्या ओर जो असतो त्याला आपण बारीक करून आणलेला असते, ग्राइंड करून, नंतर त्याला आपण त्याच्यावर टाकतो आणि पाण्याचा प्रवाह सुद्धा त्यासोबतच वाहतो, बरोबर. पाणी जेव्हा वाहते तर पाणी आपल्यासोबत छोटे छोटे पार्टिकल काय करून घेतो, सोबत घेऊन चालला जातो. आणि जे काही मोठे मोठे पार्टिकल राहतात ते त्या पाट्यांच्या मध्ये अटकतात आणि साईडला चालले जातात. कळालं. मग जे लक्षात ठेवायचं की जे पार्टिकल्स आहेत, कोणते पार्टिकल, लाईट पार्टिकल, छोटे छोटे पार्टिकल, ते कोणासोबत वाहून जातात, पाण्याच्या प्रवाहासोबत चालले जातात. म्हणजे विल्फली टेबलमध्ये जो गँग्यू असतो तो पाण्यासोबत वाहून चालला जातो. कळालं. चला पुढचा प्रश्न आहे, वस्तू भिंगापासून 60 सेंटीमीटर वर ठेवली असता प्रतिमा त्याच बाजूला 20 सेंटीमीटर वर येते तर भिंग. अरे बापरे, भयानक प्रश्न आहे. काय म्हटलं त्यांनी, हे बघा, पहिले महत्वाची गोष्ट आहे ऑब्जेक्ट ज्या साईडला ठेवू नये. काय म्हटलं त्यांनी, ऑब्जेक्ट इज प्लेस ॲट 60 सेंटीमीटर फ्रॉम द लेन्स अँड द इमेज इज फॉर्म्ड ॲट 20 सेंटीमीटर ऑन द सेम साईड म्हणते. म्हणजे ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवू नये त्याच साईडला इमेज भेटली आपल्याला, बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवायचं, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला जर का इमेज भेटत असेल ना तर ती इमेज नेहमी व्हर्च्युअल असते. कशी असते, व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे आभासी असते, ठीक आहे, आभासी असते इमेज. आता आपल्याला दोन दिलेले आहेत बघा, एक काय आहे ऑब्जेक्ट, म्हणजे यू ची व्हॅल्यू दिली -60 आणि व्ही ची व्हॅल्यू दिली -20. आपल्याला काय विचारलं त्यांनी, लेन्स कोणती आहे. आपण यू आणि व्ही वरून एफ काढू शकतो. एफ म्हणजे काय, नाभी अंतर, बरोबर. पहा समोर जागा आहे का, नाही. चला ठीक आहे, एकदा सोडवू आपण. एफचा फॉर्म्युला बोला, 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. 1 काय 20 -20 मायनस 1/-60. याला जर का तुम्ही व्यवस्थित सोडवलं तर उत्तर येते 1/30. 1/f म्हणजे एफ ची व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला -30. आणि जर का एफ मायनस असेल, मी तुम्हाला पहिले सांगितलं तिथं एफ कसा होता, प्लस मध्ये होता, तर ते कॉन्व्हेक्स होतं. तर एफ ची व्हॅल्यू कशी आली, मायनस. म्हणजे हा कोणता आहे, कॉन्केव, अंतर्वक्र, ठीक आहे. अंतर्वक्र लेन्स असेल 100%. हे याच्यावरूनच कळते आपल्याला. फोकल लेंथ मायनस मध्ये आली ना तर 100% ती कोणती आहे, कॉन्केव आहे. प्लस मध्ये आली असती तर काय असती, कॉन्व्हेक्स असते. कळालं सर्वांना. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा, लक्षात द्या सर्वांनी. दूरदर्शक कोणत्या तत्वावर कार्य करतो. अति चांगला प्रश्न विचारला. दूरदर्शक म्हणजे काय, दुर्बीण, टेलिस्कोप. वर्क ऑन विच प्रिन्सिपल, सगळ्यात महत्वाचं आहे. रिफ्रॅक्शनवर काम करतो, रिफ्लेक्शनवर, डिस्पर्शन का स्कॅटरिंग, रिफ्रॅक्शन. प्रकाशाचे अपवर्तन या तत्वावर काम करतो कोण, दुर्बीण. मग या तत्वावर कोण काम करते, रिफ्लेक्शनवर, आपलं प्रतिबिंब. प्रतिबिंब, स्वतःला पाण्यात पहा, आपलं जे प्रतिबिंब दिसते ते काय आहे, रिफ्लेक्शन आहे आपलं. नंतर डिस्पर्शन. डिस्पर्शन पाहायचं असेल तर इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य, ठीक आहे. नंतर जर स्कॅटरिंग ऑफ लाईट पाहायचं असेल तर आभाळ पाहायचं, निळे आभाळ. निळे आभाळ हे एक्झाम्पल आहे कोणाचं, स्कॅटरिंगचं. कळालं. आपल्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, समजत आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. कोणाला काय अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगत चला. चला पुढचा प्रश्न, अपसारी भिंगाचे नाभीय अंतर -30 सेंटीमीटर असल्यास त्याची शक्ती किती. अतिशय चांगला प्रश्न विचारला. नाभीय अंतर दिलं, परत एफ ची व्हॅल्यू दिली रे, किती दिली, -30 सेंटीमीटर मध्ये दिलं. पहिले मीटर मध्ये देऊन होतं, आता सेंटीमीटर आहे, तर सेंटीमीटरला कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. मायनस जागी मायनस लिहा, 0.3, बरोबर का, 0.3 मीटर झाला आता फोकल लेंथ. आणि परत काय काढा म्हटलं त्यांनी, शक्ती. शक्ती काढा म्हणजे काय काढा, पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला बोला, 1/f. 1 डिवायडेड बाय किती लिहू, 0.3, मायनस साईन तसाच राहील, मायनस जागी मायनस, 0.3. याला असं लिहू का, 10/3. उत्तर येतं 3.33.
मायनसच्या जागी मायनस राहील. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पॉवरचं जे SI युनिट असतं ते काय असतं, डायोप्टर डी असतं. ठीक आहे, समजलं सर्वांना. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक बी. सोपा प्रश्न होता. सोपा काऊन वाटला, कारण की असाच प्रश्न आपण आधी पाहिला होता. म्हणून प्रश्नांची प्रॅक्टिस करत चला, फॉर्म्युले परत परत लिहून पाहत चला. कळालं, फॉर्म्युले परत परत लिहून पाहिले, ते प्रश्न सोडवले तर आपला सराव होतो. आपल्याला प्रश्न सोडवायला वेळ लागत नाही, लवकर सुटतात जर तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस केलेली असेल तर. जर प्रॅक्टिस केली नाही तर वेळ लागेल आणि आपला टीईटीचा पेपर लवकर संपला पाहिजे. सायन्स लवकर संपवून मॅथकडे जायचं, मॅथला वेळ लागतो. बरोबर. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ZnS म्हणजे काय, झिंक ब्लेंड, आणि CuFeS2 म्हणजे कॉपर पायराइट यांच्या संहतीकरणासाठी कोणती पद्धत वापरली जाते. अतिशय चांगला प्रश्न आहे. कोणता, विच मेथड इज यूज फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड. ZnS म्हणजे काय, झिंक ब्लेंड, आणि कॉपर पायराइट CuFeS2 आता लिहून दिलं होतं मी तुम्हाला. बरोबर आहे. यांच्या कॉन्सन्ट्रेशन साठी कोणती मेथड वापरली जाते. लिचिंग वापरली जाते का नाही. लिचिंग वापरली जाते अल्युमिनियम साठी. फ्लोटेशन यस. फेन तरण पद्धत, डिस्टिलेशन वापरली जाते का नाही. इलेक्ट्रोलिसिस बिलकुल नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं फ्लोटेशन प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो जर समजत असेल पहा, चला सर्वांनी लक्ष द्या. तर ही मेथड होती फ्लोटेशन मेथड. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवरील स्थानाचे अचूक अक्षांश व रेखांश निश्चित करण्यासाठी कोणती उपग्रह प्रणाली वापरली जाते. अतिशय चांगला प्रश्न विचारला. म्हणजे विच सॅटेलाइट सिस्टीम इज यूज ॲक्युरेटली डिटरमाइनिंग लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ऑफ प्लेस ऑन अर्थ. या पृथ्वीवरची कोणती जागा, त्याचे लॅटिट्यूड त्याचा लॉन्जिट्यूड व्यवस्थित सांगण्यासाठी याच्यापैकी कोणता सॅटेलाइट वापरला जातो. तुम्हाला जर का अभ्यास केला असेल ना तुम्ही, ते इझिली सांगू शकता. इकडे पहा, जीसॅट आणि कोण इनसॅट हे दोन्ही तर वापरले जातात कशासाठी, टीव्ही, टेलिकम्युनिकेशन आणि वेदर. बरोबर. नंतर IRNSS राहिला आणि PSLV काय आहे बरं, हे एक सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आहे. म्हणजे उरला कोण, IRNSS. याचा फुल फॉर्म काय, कोण सांगते मला, बोला. इंडियन रिजनल, बोला, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट. बरोबर. इंडियन काय म्हटलं, रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. हे त्याचा काय आहे, फुल फॉर्म आहे. कोणाचा, IRNSS चा. ठीक आहे, IRNSS. आणि हेच ते गुगल मॅप नसतं का, आपल्याला कुठं जायचं आहे, कोणत्या मार्गाने जायचं आहे दाखवतं. ते कोणत्या सॅटेलाइटवर काम करतं, IRNSS. कळलं. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, मानवी डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण कोणता भाग नियंत्रित करतो. अतिशय चांगला प्रश्न विचारला. की जी लाईट आपल्या डोळ्यातून आतमध्ये जाते ती लाईट किती जायला पाहिजे, कमी जायला पाहिजे का जास्त जायला पाहिजे, हे डिसाईड कोण करतं. तर आपल्या डोळ्यांचा हा जो समोरचा भाग असतो त्याला आपण म्हणतो कॉर्निया, पारपटल, हे डिसाईड करतात. तुम्हाला मी पहिले डायरेक्शन सांगतो बघा लाईटची. सगळ्यात पहिले लाईट जी आहे ती आपल्या कॉर्नियातून आतमध्ये जाते. कॉर्नियानंतर आयरिस येतं, त्या आयरिसच्या आतमध्ये प्युपिल राहतं. त्या प्युपिल मार्फत ती लाईट आपल्या लेन्सवर जाऊन पडते. लेन्स त्याला कमी जास्त करून ते लाईट बरोबर करतो, कशावर पाडतो, रेटिनावर पाडतो. रेटिनाला अटॅच जी आहे ती ऑप्टिक नर्व्ह राहते. ती ऑप्टिक नर्व्ह ती जे लाईट सेन्सेशन आहे ते घेऊन ब्रेनकडे जाते. ब्रेन त्याला अनालाइज करतो आणि तेव्हा जाऊन आपल्याला इमेज दिसते. या प्रक्रियेला काहीतरी नॅनो सेकंद लागतात. म्हणून आपली इमेज आपण जर का आरशात पाहत असू ती सुद्धा काही नॅनो सेकंद जुनी असते. कळालं. आपल्याला वाटत आतापर्यंत आपण विचारत होतो की आपली इमेज आपण आताच पाहतो, नाही, ती काहीतरी नॅनो सेकंद जुनी इमेज आपण आपली स्वतःची आरशामध्ये पाहतो. बरं, चला. तर कळालं हे प्रश्न, अगदी चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न, आणि हा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न याच्यापूर्वी टीईटीच्या एक्झामला येऊन आलेला आहे. बरं, आलेला प्रश्न आहे. कोणत्या टीईटीला आलेला तेवढं मला माहित नाही, पण आलेला आहे 100%. ठीक आहे. पुढचा प्रश्न,
सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र कुठे आहे? अतिशय चांगला प्रश्न विचारला. काय म्हटलं त्यांनी? व्हेअर इज द सतीश धवन स्पेस सेंटर लोकेटेड? विचार करा, काय म्हटलं? सतीश धवन कुठे आहे? श्रीहरिकोटा.